नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे खूपच वादग्रस्त आहे. नाव आहे हो टॅक्टिक्स. आता हे पुस्तक नातं कसं जोडावं हे नाही शिकवत, उलट हे फसवे डावपेच कसे वापरले जातात याची जणू एक टेक्निकल मॅन्युअलच आहे. चला तर मग यातील ही डार्क साईड समजून घेऊया. ओके, तर मग ही हो टॅक्टिक्स रणनीती म्हणजे नेमका आहे तरी काय? पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे पुस्तक कोणी वाचावं आणि तसं वागावं यासाठी नाहीये. उलट हे डार्क सायकोलॉजीचं एक असं रूप आहे जे उघड करून त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे आपल्याला शिकायचं आहे. या पुस्तकाचा जो मूळ आधार आहे ना, तोच खूप इंटरेस्टिंग आहे. तो सांगतो बी समोरच्याला असं वाटायला लावायचं की तो तुम्हाला काही विकत घेत नाहीये, उलट तुम्ही त्याला आवडता आणि तो फक्त एक सपोर्ट म्हणून तुमच्या पाठीशी उभा आहे. म्हणजे बघा, भौतिक ध्येय साध्य करण्यासाठी खऱ्या नात्याचा आभास निर्माण करणं हाच या संपूर्ण डावपेचाचा पाया आहे. चला तर मग पहिल्या विभागाकडे वळूया आणि इथे आपण या डावपेचांच्या थेट मुळाशी जाणार आहोत. आणि ते मूळ आहे इच्छेचं चलन. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. ही संपूर्ण रणनीती लैंगिक जवळीकेला एका चलनाप्रमाणे म्हणजे करन्सीप्रमाणे वापरण्यावर आधारलेली आहे, जेणेकरून त्यावर नियंत्रण मिळवून सामर्थ्य आणि फायदा मिळवता येईल. आणि याच संदर्भात पुस्तकात एक मध्यवर्ती संकल्पना येते, लैंगिक फायदा किंवा सेक्शुअल लेव्हरेज. याचा सरळ अर्थ आहे जवळीकीला एका महागड्या लक्झरी वस्तूसारखं वागवणं. विचार करा, एखादी गोष्ट जितकी दुर्मिळ असते तितकी तिची किंमत वाढते. तसंच काहीसं इथे आहे. लैंगिक संबंध जितके सहज उपलब्ध नसतील तितकेच ते अधिक मौल्यवान वाटतात आणि समोरच्याला नियंत्रणात ठेवणं सोपं होतं. आता हे बघा, ही तुलना केली ना की पुस्तकाचा सगळा सारच समोर येतो. एकीकडे आहे हो दृष्टिकोन, भावनिकदृष्ट्या जवळ पण लैंगिकदृष्ट्या एक आव्हान, आणि दुसरीकडे आहे पर्यायी दृष्टिकोन, लैंगिकदृष्ट्या सहज उपलब्ध. पुस्तकाचं म्हणणं असं आहे की भावनिकदृष्ट्या जवळ येऊन मजेदार राहून पण लैंगिकदृष्ट्या स्वतःला एक चॅलेंज म्हणून सादर करणं हेच आकर्षण आणि नियंत्रण मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. आणि यासाठी नाही म्हणण्याची एक कलाच सांगितली आहे. म्हणजे बघा, ही एक स्ट्रॅटेजी आहे. थेट नाही म्हणून समोरच्याला दुखावण्याऐवजी बघूया किंवा थांब असं म्हणून त्याला गुंतवून ठेवायचं. यामुळे होतं काय की नातं तुटत नाही आणि समोरच्याची इच्छा आणखी प्रबळ होते, कारण त्याला सतत वाटत राहतं की तो ध्येयाच्या अगदी जवळ पोचला आहे. पण आता केवळ नाही म्हणणं पुरेसं नाहीये, मोह निर्माण करण्याची पण एक रणनीती आहे. या दुसऱ्या विभागात आपण हेच बघणार आहोत की एक स्वप्न सुंदरी व्यक्तिमत्व कसं तयार करायचं आणि समोरच्या व्यक्तीला भावनिक जाळ्यात नेमकं कसं ओढायचं. मग एक स्वप्नसुंदरी बनण्यासाठी काय लागतं, तर ही बघा त्याची लिस्ट. सक्रियपणे ऐकणारी, मोकळ्या मनाची म्हणजे एक सुरक्षित स्पेस तयार करणारी, कधीही कटकट न करणारी म्हणजे एक तणावमुक्त वातावरण देणारी, आणि हो, जिच्यात प्रेमळपणा आणि धाडस यांचा एक जबरदस्त मिलाप आहे. या गुणांमुळे ती व्यक्ती इतरांपेक्षा खूप वेगळी आणि आकर्षक ठरते. आता हे डावपेच प्रत्यक्षात कसे वापरले जातात हे मारियाच्या उदाहरणातून पाहूया. पहिल्या डेटला प्रेमळ पण धाडसी वागणं, दुसऱ्या डेटला आव्हान देणं आणि तिसऱ्या डेटला समोरच्याची अक्षरशः परीक्षा घेणं. प्रत्येक डेटमध्ये जवळीक आणि नियंत्रण किती विचारपूर्वक, किती कॅल्क्युलेटेड पद्धतीने वाढवलं जातंय हे पाहिलं. तर मग या सगळ्या खेळाचा शेवट काय? तिसरा विभाग आपल्याला थेट अंतिम उद्दिष्टाकडे घेऊन जातो आणि ते आहे मागण्याची कला. म्हणजे इतके दिवस काळजीपूर्वक निर्माण केलेल्या भावनिक आणि लैंगिक फायद्याचं रूपांतर आता थेट आर्थिक किंवा भौतिक लाभात करायचं आहे. आणि विश्वास बसणार नाही, पण यासाठी पुरुषांचं वर्गीकरणच केलं गेलंय. पहिला आहे द ट्रीट, जो छान डिनर डेट्स देतो. दुसरा आहे द ट्रिक, जो लहान सहान वस्तू घेऊन देतो. आणि तिसरा आणि अंतिम आहे द स्पॉन्सर, जो तुमच्या संपूर्ण जीवनशैलीचा खर्च उचलतो. प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला वेगवेगळ्या आर्थिक फायद्यासाठी कसं लक्ष करायचं हे यात स्पष्ट केलं आहे. पण मदत मागायची कशी? त्यासाठी एक खास पद्धत आहे. भावनिक बंध घट्ट झाल्यावरच विचारायचं आणि विनंती अशा प्रकारे करायची की त्याला संरक्षक किंवा नायक असल्यासारखं वाटेल. त्याला सिच्युएशन वाचवण्याची संधी द्यायची. थोडक्यात त्याच्या पुरुषी अहंकाराला गोंजारून आपलं काम साधायचं, हीच ती पद्धत. आतापर्यंत आपण हे सगळे डावपेच पाहिले, पण यावर तज्ज्ञांचं मत काय आहे? चला तर मग चौथ्या आणि अंतिम विभागात जाऊया, जिथे मूळ समीक्षक लुसियो बफाल्मानो यांचं या पुस्तकाबद्दल नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूया. लुसियो बफाल्मानो यांचं मत अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात, हे अत्यंत फसवे आहे आणि नातेसंबंध सुरू करण्याचा हा एक अतिशय वाईट मार्ग आहे. त्यांची मुख्य टीका हीच आहे की अशा फसवणुकीच्या पायावर कधीही खरं, निरोगी नातं उभं राहू शकत नाही. त्यांच्या मते
हे डावपेच म्हणजे निव्वळ एक खेळ आहे जो तथाकथित उत्तम पुरुषांना कधीच आकर्षक वाटणार नाही. कदाचित काही जण या जाळ्यात अडकू शकतात, पण जे खरं आणि निरोगी नातं शोधत आहेत त्यांच्यासाठी हा मार्ग पूर्णपणे चुकीचा आहे. आणि शेवटी एक खूप महत्वाचा विचार, लेखक म्हणतात की जर एखाद्यामध्ये इतरांना फसवण्याची एवढी बुद्धिमत्ता असेलच तर तीच बुद्धिमत्ता अधिक सन्माननीय मार्गांनी यशस्वी होण्यासाठी का वापरू नये. किती महत्वाचं मत आहे नाही का. हीच हुशारी चांगल्या कामासाठी वापरली तर. आणि हाच प्रश्न आपल्याला विचारात पाडतो. आजच्या आधुनिक डेटिंगच्या जगात रणनीती आणि फसवणूक यांच्यातली ती पुसटशी रेषा नेमकी कुठे आहे. या आणि अशा डावपेचांमुळे नात्यांमधला प्रामाणिकपणा आणि विश्वास यांचं काय होतं यावर नक्कीच विचार करायला हवा.